हाय नमस्कार, मी कल्पना सिंपल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। आज बघूयात उडीद वडे। उडीद वडे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। तर मी 2 वाटी उडदाची डाळ बरोबर मोजून घेतली आहे। तर तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही उडदाची डाळ कमी अधिक करू शकता। तर ह्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे उडदाची डाळ। तर मी बाजारची उडदाची डाळ वापरली आहे, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेत आहे, त्याला पावडर असते म्हणून। तर बघू शकता 2 ते 3 पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतले आहे आणि यामध्ये पाणी बुडेल ह्या पद्धतीत पाणी टाकून आपल्याला 4 ते 5 तास डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। बघू शकता 4-5 तास झाले आहेत आणि पुन्हा एकदा डाळ आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून आता वाटून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे मी आणि पाणी न वापरता ही डाळ वाटून घेत आहे मी। तर ह्या ठिकाणी आपल्याला जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही ठेवायची, एकदम बारीक रवा असतो त्या पद्धतीत। बघू शकता अशा पद्धतीने डाळ वाटून घ्यायची आहे पाणी न वापरता। राहिलेली डाळ पण वाटून घेत आहे मी। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी उडीद वडे बनवून बघा, खूप छान लागतात हे उडीद वडे, वरतून कडक आणि आतून नरम। तर अशा पद्धतीने आपली सगळी डाळ वाटून घेतली आहे मी या ठिकाणी। तर ह्या ठिकाणी मी मीडियम 2 कांदे एकदम बारीक कापून घेतले आहेत। दोन कांदे आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापलेल्या। कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला लगेचच मीठ टाकायचं नाही, लगेच मीठ टाकलं तर आपल्या मिश्रणाला पाणी सुटतं जास्त, त्यामुळे आपल्याला शेवटी मीठ टाकायचं आहे। तर ह्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता अशा पद्धतीने। आता अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आपल्याला मिश्रणामध्ये। तर तुमचं किती मिश्रण आहे त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता सोडा। पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी। तर चटणी बनवायला घेऊया। मी सुकं खोबरं घेतलं आहे, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आहे। मिक्सरला बारीक करून घेऊयात। तेल टाकायचं आहे, मोहरी तडतडली की त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, हिंग टाकायचा। हिंगाने आपल्या चटणीला टेस्ट खूप छान येते। आणि वाटण टाकायचं आहे वरतून। तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही करायची आहे घट्ट पातळ त्यानुसार पाणी टाकायचं। चवीपुरते मीठ आणि तयार आहे आपली चटणी। तर ह्या ठिकाणी मी एक डब्बा घेतला आहे आणि त्याला कपडा घेतला आहे एक। तर कपडा पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे आणि आपल्याला डब्याला बांधायचं आहे। ह्या डब्यावर तुम्हाला उडीद वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे मी। तर ह्या ठिकाणी तेलामध्ये डायरेक्ट सोडायला कोणाला सोडता येत नाहीत उडीद वडे, त्यामुळे ह्या अशी पद्धत वापरून तुम्ही उडीद वडे बनवून बघा। एकदम सोप्या पद्धतीत, तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही उडीद वडे बनवताना। अशी गाठ मारून घ्यायची आहे त्याला घट्ट। आता मीठ टाकून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये शेवटी।
मिक्स करून घेऊयात. आणि वडे बनवायला घ्यायचे आहेत आता. आता पाणी लावून घ्यायचं आहे थोडं आणि चमच्याच्या साहाय्याने थोडंसं कपड्यावर टाकायचं आहे. आपल्याला जेवढा मोठा उडीद वडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यावर गोळा घ्यायचा आहे. त्याचा मध्ये होल पाडायचं आणि तेल तापलेलं आहे. आपल्याला मंदच गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उडीद वडे बनवले तर अजिबात चटका बसणार नाही आणि होल पण व्यवस्थित येतं मधलं आणि सोडायला तकलीफ होत नाही बिलकुल. आणि मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला हे उडीद वडे तळून घ्यायचे आहेत. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता कलर पण खूप छान आला आहे. चार ते 5 मिनिटे व्यवस्थित तळून घ्यायचे उडीद वडे आणि आपले उडीद वडे तळून झाले आहेत. काढून घेऊयात आता. ह्या अशा पद्धतीनं सर्व उडीद वडे तळून घेतले आहेत मी. बघू शकता किती वरतून कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि आतून नरम झाले आहेत छान. तर तयार आहेत आपले उडीद वडे.